उल्हासनगर महापालिकेच्या रणधुमाळीला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे। मात्र अजून 2 दिवस आहेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याला। मात्र शिवसेना शिंदे गटाचे जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत। 500 पेक्षा जास्त राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत। आपण त्यांना विचारूया, दादा काय कारण आहे ते राजीनामा द्यायला निघालेले आहेत? आमचं कारण हेच पक्षामध्ये बाहेरचा उमेदवार चालणार नाही। स्थानिक पातळीमध्ये आमचा उमेदवारी कार्यकर्ता मधला राहणारा रवी निकम दररोज रात सगळ्यांच्या कार्यामध्ये उभा राहणारा, दुःख सुखामध्ये उभा राहणारा, कार्यकर्त्यांना पुढे करणारा आमचा रवी निकम साहेबांना उमेदवारी द्या, ही आमची सगळ्यांची मागणी आहे। नाहीतर आम्ही सगळे पदाधिकारी राजीनामा देऊ। बरं, स्थानिक पातळीचा उमेदवार आम्हाला चालणार नाही, स्थानिक पातळीचा नगरसेवक आम्हाला पाहिजे। बरं, कोणाला उमेदवारी दिली? बाहेरचा कोण उमेदवार आहे त्याला तुमचा विरोध आहे? बाहेरचा कोणताही उमेदवारी असू दे, पण तो आम्हाला इथं पाहिजेच नाहीये। कारण जो व्यक्ती 30-35 वर्षापासून ज्या वार्डामध्ये काम करतो त्याला माहिती आहे प्रत्येक घरामध्ये काय सुख दुःख आहे। तो वेळेला धावून जाणारा माणूस आहे। मग असाच माणूस नगरसेवक पाहिजे ना, वरतून आणणारा माणूस कशाला पाहिजे आम्हाला नगरसेवक? कार्यकर्त्याची निवडणूक आहे ना, कार्यकर्ते निवडणूक झाली पाहिजे ना, कशाला मोठ्या लोकांना आणता? एक कार्यकर्ता असू द्या ना, गरीब गोरगरीबाला नाही भेटत कधी भेटत? किती वर्षापासून रवी हे काम करताय तिथे? 40 वर्ष इथेच आहे, बर, स्थानिक कार्यकर्ता तो। पण मागच्या वेळेस पण त्यांना उमेदवारी दिली जाणार होती, मात्र ऐन वेळेस तिकीट नाकारलं। तयारी केली, पण त्यांना सांगितलं बाबा पुढच्या वेळी तुमचा विचार केला जाईल। आणि असा अहोरात्र लढणारा माणूस, हॉस्पिटल असो, पोलीस स्टेशन असो, काय पण असो, तो माणूस लढतो जनतेसाठी। आणि गरिबीची त्या माणसाला जाण आहे ना, अशा उमेदवार द्या ना। आणि रवी भाऊ कधी चौधरी साहेबांच्या पुढे गेलेले नाहीत आणि आज सुद्धा जाणार नाहीत। पण किती दिवस, आज त्यांची वेळ आहे आणि साहेबांनी सुद्धा शब्द दिलेला आहे की रवी भाऊला तिकीट देणार। पण आम्ही सुद्धा कार्यकर्त्यांची एवढीच विनंती आहे साहेबांना, काही झालं किती झालं, शेवटी कार्यकर्त्यांनी मतदान केलं, कार्यकर्ते घरोघरी फिरले, कार्यकर्त्यांमध्ये जर ऊर्जा असली तरच मतदान होणार। आणि रवी भाऊ त्याच्यासाठी एकदम परफेक्ट व्यक्ती आहे आणि तोच व्यक्ती आम्हाला या वार्डामध्ये पाहिजे आणि या पॅनल मध्ये पाहिजे। पण मागच्या वेळेस देखील बाहेरचा उमेदवार या ठिकाणी दिला गेला, त्यावेळेस रवी भाऊंचं तिकीट कापलं गेलं असं तुमचं म्हणणं आहे। त्या नगरसेवकानं तुमच्या प्रभागात कामं केली का? अजूनपर्यंत काही बघितलंच ना नगरसेवकला। आम्ही कुठला नगरसेवक आमच्यासाठी काम करतोय? आम्ही रवीलाच काम करतो, आमच्यासाठी रवीच नगरसेवक आहे आणि आमचा जीवलग मित्र आणि सगळ्यांना तो घरून चालतो। कधी त्याचा फोन बंद राहत नाही आणि कधी तो कामाला अडथळा घालत नाही आणि 24 तास आमच्या सेवेला उभा आहे। आणि तशा देवाला आम्ही कसं बोलला तिकीट नका देऊ म्हणून, तो आमच्याकडे देव आहे। 5 वर्षामध्ये नगरसेवक आलेच नाही प्रभागामध्ये। आम्हाला त्यांचा चेहराच माहित नाहीये की ते दिसतात कसे, दिसले असते आम्ही बोलले असते ना की हाय नगरसेवक आमच्याकडे आलेले। ते शिवसेनेचेच नगरसेवक आहेत ना, पण शिवसेने नगरसेवक बाहेरून आणून बसून घेतलेले आहेत ना पहिल्यापासून, आताचे आणलेले नाहीये। पण काय ते नगरसेवक आमच्यावर थोपले गेले, आम्ही मनापासून त्याला नगरसेवक नाही केले। जबरदस्ती पक्षाचं काम होतं म्हणून पक्षांनी त्यांना पक्षांनी बनवलं त्यांना, आम्ही त्यांनी स्वीकारलं नव्हतं, त्यांनी पक्षांनी बनवलं होतं। आता आम्हाला आमच्या हक्काचा माणूस पाहिजे, आमच्या हक्काचा। शिवसेना याच्यामध्ये फक्त आधीच चालतो, आदेश आला तेच आम्ही काम करतो। पण आता काय झालं, आम्हाला स्थानिक पाहिजे आणि गरीब घरचा मुलगा पाहिजे आम्हाला बस। शिवसेना एक कार्यकर्त्याची पार्टी आहे। माननीय आमचे एकनाथ शिंदे साहेब कार्यकर्त्यांना मोठं करता, ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे। आम्ही कार्यकर्त्याच्या निवडणूक आहे, ही कार्यकर्त्यांना न्याय देऊन आम्ही इकडं जमलो आहे। काय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं म्हणणं होतं। बरं, मला सांगा, स्थानिक उमेदवार जर दिला नाही तर तुमचं म्हणणं, तुमची काय असेल भूमिका? आक्रमक आहेत, जवळजवळ 500 पेक्षा जास्त पदाधिकारी आहेत, करणार नाही तर स्थानिक उमेदवार नाही। आणि जर असं झालं तर उल्हासनगर महापालिकेच्या महामंत्री निवडणूक ही शिवसेनेसाठी अतिशय शक्यता आहे। गणेश मंजुळानंतर न्यूज 18